नमस्कार सर्वांना। तर आज आहे गुरुपौर्णिमा, त्यानिमित्त घरी सत्यनारायणची पूजा केली आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की घरच्या घरी आपण सत्यनारायणची पूजा कशी करू शकतो, अतिशय सोप्या पद्धतीने, जास्त काहीही झंझट नाही आहे। तर पाहूयात व्हिडिओमध्ये पूजा कशी केली आहे। तर सर्वात अगोदर मी मंजुळा तोडून घेतल्या आहेत, पण मोठ्या मंजुळा अवेलेबल नसल्यामुळे फांदीसहित तोडून घेतल्या आहेत अगदी। आणि मम्मी मला मंजुळाचा हार करून देते आहे, गाठीचा हार। सो मंजुळा काय हे जाणून घेऊयात अगोदर। मंजुळा या शब्दाचा अर्थ मराठीत होतो सुंदर किंवा मोहक, आणि मंजुळा हे जे नाव आहे हे संस्कृतमधून आलेलं आहे। आणि त्यानंतर पौर्णिमा नेमकं काय असतं हे जाणून घेऊयात। पौर्णिमा हे हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यात एकदा येत असते आणि प्रतिपदेपासून आरंभ झालेल्या शुक्ल पक्षाचा तो शेवटचा दिवस असतो। इंग्रजीत पौर्णिमेला फुल मून असं म्हणतात आणि मराठीत त्याला पूनम असं म्हणतात। आणि पौर्णिमा हे जे नाव आहे ते हिंदी नाव आहे। सो पौर्णिमा काय हे लक्षात आलं आहे आपल्या। सो हे जे आहे उरली सेट आहेत जे मी सत्यनारायणच्या पूजेसाठी स्पेशल मागवले होते। सो हे सेम आहे, दोन्ही साईडनी ठेवण्यासाठी सेम मागवले आहेत। तर आता मी सत्यनारायणचा फोटोची स्थापना करून घेतली आहे एका चौरंगावर, कपडा टाकून, क्लॉथ म्हणता येईल त्याला, नवीन क्लॉथ टाकून। त्यानंतर जो मंजुळाचा हार होता तोही घालून घेतला आहे फोटोला। आणि त्यानंतर हे जे उरली सेट आला आहे नवीन, आणि जे जुनेही आहेत त्याचं सेटअप करून घेते आहे मी। आणि यानंतर केळीचे खांबं अवेलेबल नसल्यामुळे आंब्याचे पानाची जे डहाळे असतात ते मी सेट करून घेते आहे। त्यानंतर पूजेचं काय काय सामान आहे हे जाणून घेऊयात। ह्या ताटामध्ये मंजुळा, लाल फुलं, अपराजिताची निळी फुलं, हराळी, गुलाबाची फुलं आणि कण्हेरीची पिवळी फुलं अवेलेबल आहेत, जे ते घेतलेत मी। आता हे मेन पूजेचं ताट आहे, यामध्ये काय काय आहे ते बघून घेऊया। तर सर्वात अगोदर कलश आहे, कलश स्थापन करण्यासाठी एक लोटा आहे, त्यामध्ये पाणी घेतलं आहे। त्यानंतर गंगाजल आहे, तुपाचा दिवा, कापूर, श्रीकृष्णाची मूर्ती, त्याची पूर्ण ड्रेसिंग, आणि एका पात्रामध्ये तांदूळ घेतलेत श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन करण्यासाठी, सत्यनारायणची पोथी, आणि हे आहे खारी, खोबरं, बदाम, हळकुंड आणि सुपारी। त्यानंतर दक्षिणाही घेतली आहे मी। पूजेमध्ये कोणतीही पूजा असो दक्षिणा मस्ट असते, त्याशिवाय पूजा सफल होत नाही असं म्हणतात। आणि त्यानंतर 2 सुपाऱ्या आहेत, एक सुपारी कलशात टाकण्यासाठी आणि एक सुपारी गणपतीची स्थापना करण्यासाठी। पंचामृत, अबीर, धूपबत्ती, पंचपाळ आणि विड्याची पानं कलशासाठी। ही 5 फळं आहेत, आपण ऑलरेडी 5 फळं घेतलेली आहे, खारी, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी। ते असल्यावर हे नसलं तरी चालतं, बट हे अवेलेबल होते म्हणून मी घेतलं आहे। हे आहे धूपदाणी, आणि घंटी तर मस्ट आहे सत्यनारायणच्या पूजेसाठी, आणि बसण्यासाठी आसन। तर हे पूजेचं सर्व साहित्य आहे, हे घरात अवेलेबल असतंच आपल्या। तर हे सर्व सामान घेऊन सोप्या पद्धतीने आपण सत्यनारायणची पूजा करू शकतो। यानंतर एक पाण्याची डहाळी जी आहे आंब्याच्या पानाची, ती मी वर सत्यनारायणच्या तिथेही ठेवली आहे। यानंतर दिवा लावून घेतला आहे, दिवा लावल्याशिवाय कोणत्याही पूजेला आपण सुरुवात करत नाहीत। आणि दिवा लावल्याच्या नंतर मी सुपारीची पूजा म्हणजेच गणपतीची स्थापना करून पूजा करून घेते आहे। त्यानंतर कलशाची सुद्धा स्थापना झाली आहे। तर कलशामध्ये मी हराळी, लाल सुपारी, फूल, अक्षदा, कुमकुम आणि एक नाणं टाकून पूजा करून घेतली आहे। वर विड्याची पानं, नारळ आणि फुलं वाहून पूजा संपन्न झाली आहे। त्यानंतर श्रीकृष्णाची ही स्थापना करून घेतली आहे, जे पात्र होतं तांदळाचं त्यावर श्रीकृष्णाची स्थापना केली आहे। भरपूर मंजुळा वाहून घेतल्या आहेत, सत्यनारायणच्या फोटोला सुद्धा भरपूर मंजुळा, फुलं आणि चंदन लावून घेतलं आहे, सर्व व्यवस्थित वाहून घेतलं आहे। हे पूर्ण पूजेचं सेटअप आहे, खूप सोपं आहे, हे आपण घरच्या घरी व्यवस्थित प्रकारे करू शकतो। ही जी 5 फळं होती हे पण ह्याचाही नैवेद्य दाखवून घेतला आहे, पूजा करून घेतली आहे। शंखाची स्थापना करून सुद्धा पूजा करून घेतली आहे। सो घरच्या घरी सत्यनारायण व्यवस्थित प्रकारे आपण सोप्या पद्धतीने करू शकतो। सो ही आहे सत्यनारायणची